लिंगायत जंगम संस्कार केंद्र इथं आषाढ मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी काशीपीठ, जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामी काशीपीठ यांच्या हस्ते मंगळवार दिनांक 23 जुलै ते 26 जुलै 2024 पर्यंत सकाळी 8:30 वाजता इष्टलिंग पूजा आणि सायंकाळी 7 वाजता आशीर्वचन होणार आहे। सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी सकाळी 7 वाजता पंचाचार्य ध्वजारोहण हे माजी खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, श्रीकंठ शिवाचार्य स्वामी नागणसूर, नीलकंठ शिवाचार्य स्वामी मैंदर्गी, शिवयोगी शिवाचार्य स्वामी नावदगी, गुरुशांतलिंग शिवाचार्य स्वामी कलहिप्परगा यांच्या हस्ते होणार आहे। श्री वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ सोलापूरच्या रौप्य महोत्सवानिमित्त श्रीरामनगर येथील श्री वीरशैव लिंगायत जंगम संस्कार केंद्र इथं आषाढ मासानिमित्त 22 ते 26 जुलै दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शिवयोगी शास्त्री होळीमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली। या पत्रकार परिषदेला बसवराज शास्त्री पुराणिक, कल्लय्या शास्त्री गणेचारी, विद्यानंद स्वामी, नंदकिशोर हिरेमठ, रेवणय्या स्वामी, नागेश स्वामी, सौरभ स्वामी, महेश बेंबळगी, ईश्वर स्वामी होळीमठ, सिद्धय्या स्वामी हिरेमठ, दयानंद स्वामी आदी उपस्थित होते। वीरशैव माहेश्वर वैदिक मंडळ सोलापूर चे स्थापना 25 वर्ष झाले। प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यामध्ये धार्मिक व सामाजिक कार्यक्रम करत असतो। त्याप्रमाणे यावर्षी 25वा वर्ष रौप्य महोत्सव वर्ष, त्यानिमित्त स्वतःची जागामध्ये वास्तू जे निर्माण चालू आहे, वास्तू बांधकाम तिथंच आम्ही कार्यक्रम करण्याचे ठरलेलं आहे। त्या कार्यक्रमासाठी श्री श्री 1000 जगद्गुरू डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ, श्री श्री 1000 जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ पदाधिकारी यांच्या आशीर्वादाने सर्व कार्यक्रम प्रारंभ होत आहे। दिनांक 22 जुलै रोजी सकाळी 7 वाजता आमचे वास्तूमध्ये अजून निर्माण चालू आहे वास्तू बांधकाम, त्यामध्ये दुर्गा सप्तशती पारायण, नवचंडी होम, पंचाचार्य ध्वजारोहण सर्व शिवाचार्याच्या साक्षीने, तसं सायंकाळी 4 वाजता दत्त मंदिर कल्याणनगर येथून भव्य शोभायात्रा कुंभ समेत सुहासिनी सहवासिनी समेत भव्य शोभायात्रा दत्त मंदिर पासून श्री वीरशैव लिंगायत जंगम संस्कार केंद्रापर्यंत मिळून आहे।